हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे। आज आपल्याला बनवायची आहे शेव। आज आम्ही बनवणार आहोत शेव। सो आजचा व्हिडिओ बघा तुम्ही कशी शेव बनवते। पण त्याच्या आधी आम्ही चहा बनवणार आहोत। चहा मी आणि हर्षू बनवणार आहोत। ते चहा उकळतो आता आपण हर्षूची मम्मा आलेली चहा बनवायला मला मदत करायला। सो से हाय टू यूट्यूब फॅमिली। आमच्याकडे पाहुणा येणार आहे नवीन, तुम्ही बघू शकता इथे आमचं काय चालू आहे। म्हटलंय सो आपण चहा घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला शेव बनवायची। बाय। चहा उकळतोय तोपर्यंत चहा उकळतोय तोपर्यंत आपण वडापाव खाऊ। सिस्टरने वडापाव आणले सो ते खाऊ। सो चलो। हे कोणाला? तू खा आधी मग मी खाते। शेअर करेन असं हे काय द्यायला टाकू ग्लासात दे। चहा वगैरे घेऊन झालेला आहे। सो आता आपण सुरुवात करणार आहे शेव बनवायला। त्याच्यासाठी लागणार आहे ते आपल्याला बेसन। ते बेसन घेतलेलं कसं काय प्रमाण घ्यायचं ते मम्मीला विचारून मी सांगते। मम्मी ये ना। सो काय काय लागणार आहे आपल्याला सांगा। बेसन किती घ्यायचं? हळू हळू बेसन घे चालू आहे बरं। अच्छा घ्या थोडं इथे घेतो आपण 1 वाटी बेसन। 2 वाट्या ठीक आहे। 2 वाट्या बेसन। सो 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे मम्मीने। कुठली? खारी शेव बनवते। खारी शेव ओके। मग मसाले पाहिजे ना। अच्छा म्हणजे एकदम फिक्की सॉल्टेड। चाकू मम्मी तू थोडीशी हळद। अभी मिक्स आता पाणी टाकून ते थोडंसं मळून घ्यायचं। कसं म्हणायचं? कडक ना की सॉफ्ट? सॉफ्ट पण नाही कडक। मग कसं? ये जरा बघ जरा इथे। सॉफ्ट पण नाही आणि कडक पण नाही आणि नरम पण नाही आणि काय आणि कठीण पण नाही। निघाली बाय। अजून पातळ करायचं। इथे बघा काय पण आलं पाहिजे ना गोव्याचं पाणी टाकलं काहीच नाही असं फक्त मीठ टाकलं पिठामध्ये। फक्त मीठ आणि हळद आणि पाणी बाय। आणि आता आमची शेव बघा। शेवचं पीठ म्हणून झालेलं आहे। त्याच्यात शेवच्या साच्यामध्ये मी इकडे ते बाळ पण उठलं।
सो झालं आपलं तेल तापलं इकडे. छान पुरे ग बाई पुरे. बाळ परत रडायला लागली. किती पटपट होते बघू शकता तुम्ही. वाव मस्त झाली. परफेक्ट एकदम. और ये यहाँ छान. खूप सुंदर. खूप छान जबरदस्त. वाव कसली भारी शेव. बस तुझी शेव. सेववाडी. शेव भरपूर झाली आहे बनवून. 1 2 3 4 5 6 7. आता लास्ट राहिली. लास्ट झाली की मग आपण टेस्ट करू. चला शेव खाऊया. चला शेव खाऊया. टेस्ट करूया. नाही छान बनवली खरंच. कडक फ्रेश. त्याच्यामध्ये लसूण ओवा आणि लाल तिखट. लसूण ओवा आधी वाटून घेतलं होतं आणि आता त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर ॲड कर. परत घेतलं आपण बेसन 3 वाटी. त्याच्यामध्ये आता 1 चमचा मीठ. 1 चमचा नाही मग 2. बरं ठीक. 2 चमचे. आपल्याला आता तिखट शेव बनवायची आहे. हळद थोडी. आणि ते जे वाटलं होतं ना लसूण आणि लाल तिखट आणि ओवा. डालो झालंय आपलं तिखट शेवेचं पीठ मळून. काढू. ते बघ ना. पलटी कर. करू. झालं. झाली वाटतं. बुडबुडे शांत झाले की समजायचं. टिप आहे. बुडबुडे शांत झाले ना याच्यावरचे. हे येतं ना ऑइल असं ते थोडंसं शेवशी वरती आली की समजायचं शेव रेडी झाली. असं आहे काय. तुला पण कोणीतरी शिकवलं असं. काढू. असं नको करू. तशी झाली. ओके. ठेव ग मम्मी. मला एवढं नाही. बघ फोन पण कसा वेळेवर आला. थांब इथेच. ताकद लागते की झाली. बघूया कशी होते.
खूप मस्त. सो झालेली आपली शेव बनवून खूप सुंदर झाली, खूप छान झाली. नक्की बनवून बघा तुम्ही पण. मला जर क्रेविंग झाली असेल अचानक बघून टेस्टला. आणि आता मला शेवभाजी खायची, शेवभाजी खाण्याची पण इच्छा झाली, पण आता नाही, उद्या. आता उद्या. ओके बाय. व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा, एक चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखादा रेसिपीसोबत काहीतरी छान बनवू. ओके बाय बाय.